की नाही. स्ट्रक्चरल फीचर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चरल फीचर्स म्हणजे त्याच्या स्ट्रक्चर विषयी आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या एलिमेंट्स विषयी थोडक्यात जनरल इन्फॉर्मेशन्स आपण समजून घेणार आहोत. बरोबर आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा हा जो लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल्स आहे कन्सिस्ट ऑफ व्हर्टिकल रो कॉल्ड ॲज ग्रुप. हे जे व्हर्टिकल रोज आहेत, उभ्या ज्या रोज आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो, ग्रुप असं म्हणत असतो. बरोबर आहे. आणि हे किती आहेत, 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत दॅट वी आर कॉल्ड ॲज ग्रुप. जसं हे फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असे टोटल किती आहे, हे 18 कॉलम आहेत. आणि म्हणून लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल कन्सिस्ट ऑफ व्हर्टिकल रोज. जे व्हर्टिकल उभ्या रोज आहेत ना, दॅट व्हर्टिकल रोज आर कॉल्ड ॲज ग्रुप. अँड देर आर 18 ग्रुप्स. असे किती ग्रुप आहेत पिरियडिक टेबलमध्ये, 18 ग्रुप आहे. ठीक आहे. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रुप, या ग्रुपची माहिती थोडक्यात आपण अशी सांगणार आहोत की हे जे ग्रुप आपण पाहत असतो कोणत्याही याच्यातनी है ना, तर ऑल दी एलिमेंट्स प्रेझेंट इन द ग्रुप हॅव सेम जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. आता प्रत्येक ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असते. जसं फर्स्ट ए ग्रुपचं जर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, आउटर मोस्ट NS1. सेकंड ए ग्रुपचं काय राहणार आहे, NS2 आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. थर्ड ए ग्रुपचं काय राहणार आहे, म्हणजे बोरॉन फॅमिलीचं NS2 NP1 अशा प्रकारे. आणि म्हणूनच ऑल दी एलिमेंट्स प्रेझेंट इन द ग्रुप हॅव सेम जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. प्रत्येकांच्या ग्रुपमधलं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते, सेम असते. आता हे माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर द एलिमेंट्स इन द ग्रुप इज सेपरेटेड बाय डेफिनेट गॅप ऑफ ॲटॉमिक नंबर. आपल्याला माहिती आहे की पहिला आणि दुसऱ्या मधला गॅप कितीचा आहे, 8 आहे. याचाही गॅप कितीचा आहे, 8चा आहे. याचाही गॅप कितीचा आहे, 18चा. म्हणतात अशा प्रकारे. तर दिस नंबर वी आर कॉल्ड ॲज मॅजिक नंबर. आपल्याला माहिती आहे की हे जे ग्रुप नंबर आहेत, प्रत्येक ग्रुप मधले जे एलिमेंट्स आहे, एका खालचे एक एलिमेंट्स, त्यांचा जो सेपरेशन आहे ते 2, 8, 8, 18, 18, 32 या पॅटर्न आपण पाहिलेला आहे. द ॲटॉमिक साईज ऑफ एलिमेंट इन द ग्रुप इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. जसं जसं तुम्ही डाऊन द ग्रुप येत जाल तस तसं ॲटमची साईज काय होत जाते, इन्क्रीज होत असते. तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल वाढत राहते आणि त्याच्यामुळे ॲटमची साईज काय होत जाते, इन्क्रीज. म्हणून ग्रुपमध्ये जर तुम्ही टॉप टू बॉटम आलेत तर नॅचरली ॲटमच्या साईज काय होत जात असतात, इन्क्रीज होत असतात. म्हणून ॲटॉमिक साईज ऑफ एलिमेंट इन ग्रुप इन्क्रीजेस. ॲटॉमिक साईज काय होत असते, इन्क्रीजेस होत असते डाऊन द ग्रुप ड्यू टू द इन्क्रीजिंग नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल. त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक शेल वाढत जाते आणि त्यांच्यामुळे त्यांची ॲटॉमिक साईज सुद्धा काय होत असते, इन्क्रीज होत असते. त्यानंतर नेक्स्ट आपण प्रॉपर्टीमध्ये पाहत असतो द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. जर या एलिमेंटच्या आपण फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या, फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, सोलिबिलिटी, तर हे सिस्टमॅटिक पॅटर्न इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असतील ते आपल्याला समोर समजूनच घ्यायचे आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळं आपण ग्रुपमध्ये कोणत्याही प्रॉपर्टीचा जनरल अभ्यास करत असतो. द एलिमेंट इन इच ग्रुप हॅव जनरल सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. आता सर्वांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असतं त्या ग्रुपच्या मेंबरचं, आणि त्याच्यामुळं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर सेम असेल तर नॅचरली काय राहणार आहे, सिमिलर केमिकल प्रॉपर्टी दाखवतीलच ते ग्रुपचे मेंबर. म्हणून ऑल द एलिमेंट्स इन द ग्रुप हॅव शोज सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. हे सारख्या केमिकल प्रॉपर्टी दाखवतील. तर हे झालं थोडक्यात ग्रुप विषयी. आता थोडक्यात पिरियड विषयी माहिती करून घेऊ. 7 हॉरिझॉन्टल लाईन्स असतात. आडव्या ज्या लाईन्स आहेत त्यांना आपण हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणत असतो. आपल्या पिरियडिक टेबलमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, आहे की नाही. हॉरिझॉन्टल रोज इन पिरियडिक टेबल्स आर नोन ॲज पिरियड्स. हे जे हॉरिझॉन्टल रोज आहे, आडव्या लाईन्स आहेत, त्यांना आपण पिरियडिक टेबलमध्ये काय म्हणत असतो, पिरियड्स म्हणत असतो. देर आर 7 पिरियड्स. आपल्याला माहिती आहे 7 पिरियड आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. ठीक आहे. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ पिरियड्स, पिरियडच्या विषयी थोडक्यात माहिती करून घेऊ. ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन द पिरियड्स द इलेक्ट्रॉन्स आर फिल इन द सेम व्हॅलन्स शेल. जसं तुम्ही आता कोणत्याही पिरियडमध्ये म्हटलं तर जसं तुम्ही सेकंड पिरियडचा मेंबर घेतले तर सेकंड पिरियडमध्ये जेवढे काही येतील, जसं तुमचा सेकंड पिरियडमध्ये लिथियम येईल, बेरिलियम येईल, बोरॉन येईल, त्यानंतर इकडं
बोरॉन नंतर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. तर यांची शेवटची ऑर्बिटल कोणती राहणार आहे? सेकंड नंबरचीच राहणार आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे. ही जी न्यूक्लियस पासून जी शेवटची ऑर्बिटल राहणार आहे ते सेम राहणार आहे, म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन सेकंड पिरियड मध्ये जाणार आहे, म्हणून त्यांना सेकंड पिरियड मध्ये आपण ठेवलेला आहे. म्हणून ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन द पिरियड, जेवढेही एलिमेंट्स त्या पिरियड्स मध्ये असतील, द इलेक्ट्रॉन्स आर फिल इन द सेम व्हॅलन्स शेल. ते जे इलेक्ट्रॉन्स असतो त्यांच्या सेम व्हॅलन्स शेल मध्ये काय होत असतो? फिलअप होत असतो. म्हणजे तो जर तिसऱ्या पिरियडचा असेल तर त्याची आउटर मोस्ट ऑर्बिट कोणती राहणार आहे? थर्ड. जर तो थर्ड पिरियडचा असेल तर. समजलं? लक्षात आलं? त्याच्यानंतर ऍटॉमिक साईज जनरली डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता या साईड कडून या साईड कडे जाताना ऍटमची साईज यांची काय होत असते? डिक्रीज होत असते. तर त्याची कारण आपण समजून घेणार आहोत समोर. ठीक आहे, ते आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत एक एक प्रॉपर्टी. पण आता सध्या लक्षात ठेवा, तुम्ही जर टॉप टू बॉटम आले तर ऍटमची साईज काय होत असते? इन्क्रीज होत असते. लक्षात ठेवा. ग्रुपमध्ये जर आले, ग्रुपमध्ये जर आपण आलो तर ऍटॉमिक साईज काय होत असते? इन्क्रीज होत असते, बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल. इलेक्ट्रॉनिक शेल वाढत जातात म्हणून ऍटमची साईज वाढते. आता इथे इलेक्ट्रॉनिक शेल सेम असते पिरियडमध्ये, त्या पिरियडमध्ये इलेक्ट्रॉनिक शेल सेम असतो आणि त्याच्यामुळं फ्रॉम लेफ्ट टू राईट, आपण जर लेफ्ट कडून राईट कडे गेलो तर ऍटमची साईज काय होत असते? डिक्रीज होते. त्याला बरेचसे कारण आहे, ते आपण डिटेल मध्ये समजूनच घेणार आहोत. आता आपण जे मॉडर्न पिरियडिक टेबल पाहला, यामध्ये एस ब्लॉक विषयी थोडक्यात माहिती केली आपण. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं होतं एस ब्लॉकचं. आता थोडक्यात माहिती पाहू, नंतर आपण एस ब्लॉकचं चॅप्टरच आहे आपल्याला, त्याच्या डिटेलमध्ये समजूनच घेणार आहोत. तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक सर्वांना माहिती आहे की NS1 to 2. आपण म्हणतो की NS1 to 2 हे त्यांचं जनरल आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि त्याच्या आधी काय असते? इनर्ट गॅस. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ एस ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक एलिमेंटचे कॅरेक्टरिस्टिक काय असतात? तर जेवढेही एस ब्लॉक मध्ये एलिमेंट आहे ते सॉफ्ट मेटल असतात. काय असतात? सॉफ्ट मेटल असतात. इव्हन आपण नाईफ न कापू शकतो त्याला, चाकून कापता येणारे इतके सॉफ्ट मेटल असतात आणि खूप रिएक्टिव्ह मेटल असतात, खूप हायली रिएक्टिव्ह मेटल असतात. म्हणून हे एस ब्लॉक मध्ये पूर्णच्या पूर्ण मेटलच असतात, हे लक्षात ठेवायचं आहे ना. आणि मेटल तर आहेच, पण ते सॉफ्ट मेटल असतात. कसे असतात? सॉफ्ट मेटल असतात. आणि म्हणून आपण सांगतो की एस ब्लॉक एलिमेंट्स आर सॉफ्ट मेटल. हे सॉफ्ट मेटल असतात, इव्हन कट बाय द नाईफ. त्याच्यानंतर दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट. ज्या अर्थी ते सॉफ्ट आहेत त्यांच्यामधली बॉन्डिंग ही वीक असते. काय असते? वीक बॉन्डिंग असते. आणि वीक बॉन्डिंग जर असेल तर नॅचरली त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे? लो असणार आहे. दे हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जे प्रॉपर्टी समजून घेतो की दे आर हायली रिएक्टिव्ह. ते इतके रिएक्टिव्ह असतात की इव्हन दे आर केप्ट अंडर द केरोसिन. आपल्याला हवेसोबत रिएक्शन्स करू शकते, म्हणजे एअर सोबत, एअर मधल्या ऑक्सिजन सोबत, मॉइश्चर सोबत, आणि इतके रिएक्टिव्ह असतात. त्याच्यामुळं हे जर मेटल आपण आयसोलेट केले, म्हणजे इतके रिएक्टिव्ह असतात की यांना केरोसिनच्या खाली ठेवावं लागते, तरच ते कोणासोबत रिएक्शन्स नाही करतील. अदरवाईज ते खूप रिएक्टिव्ह असतात. म्हणून दे आर हायली रिएक्टिव्ह. हे खूप रिएक्टिव्ह असतात. मोस्ट ऑफ देम आर इम्पार्ट कलर टू द फ्लेम. जर आपण यांची फ्लेम टेस्ट घेतली तर फ्लेम टेस्ट मध्ये हे मेटल काय करतात? कलर प्रॉपर्टी इन्फ्यूज करतात. काय करतात? कलर प्रॉपर्टी दाखवत असतात. आणि म्हणून मोस्ट ऑफ देम इम्पार्ट कलर टू द फ्लेम. फ्लेम मध्ये हे जर मेटल आपण पकडले तर हे कलर इम्पार्ट करत असतात. हे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे एस ब्लॉकची. त्यानंतर दे आर जनरली फॉर्म आयोनिक कंपाऊंड. मी तुम्हाला सांगितलंय की जसं तुम्ही फर्स्ट ए ग्रुपचा मेंबर असेल आणि इकडे 6A चा मेंबर असेल, तर यांच्यापासून जसं हे सोडियम आहे आणि हे क्लोरीन आहे, तर हा सोडियम काय करतो? आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि हा क्लोरीन आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन घेतो ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. त्याच्यामुळे सोडियम पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होईल आणि क्लोरीन निगेटिव्ह मध्ये. आणि अशा प्रकारे जो बॉन्ड तयार होईल आयन तयार झाल्यावर, तर त्यांना आपण कोणता म्हणत असतो? आयोनिक बॉन्ड म्हणत असतो. तर हे जे एस ब्लॉकचे मेटल असतात हे मोर पॉझिटिव्ह असतात, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. त्याच्यामुळे इझिली इलेक्ट्रॉन्स लूज करतात. आणि इलेक्ट्रॉन जर ते लूज करत असतील तर ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत
आणि ते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला इलेक्ट्रॉन देऊन टाकतील आणि त्यांच्यामुळे यांचे जे कंपाऊंड्स असतात हे आयोनिक कंपाऊंड असतात. क्लिअर झालं मी काय म्हटलंय ते? दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता मेटल असल्यामुळे मेटलची प्रॉपर्टी तर राहणारच आहे. मेटलची प्रॉपर्टी काय असते की ते हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतात. आलं लक्षात? तुम्हाला जर जनरल कॅरेक्टरिस्टिक विचारले एस ब्लॉक एलिमेंटचे, तर एस ब्लॉक एलिमेंटचे जनरल कॅरेक्टरिस्टिक काय? दे आर सॉफ्ट मेटल, their melting points and boiling points are low, they are highly reactive, most of them impart color in the flame. जर आपण त्यांना फ्लेम मध्ये ठेवलं तर ते कलर इम्पार्ट करत असतात. दे जनरली फॉर्म आयोनिक कंपाऊंड्स, हे आयोनिक प्रकारचे कंपाऊंड्स तयार करतात आणि मेटल असल्यामुळे दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तर हे थोडक्यात एस ब्लॉकची कॅरेक्टरिस्टिक आहे, एस ब्लॉक जे आपण शिकणार असतो. त्यानंतर नेक्स्ट आपण पी ब्लॉक एलिमेंट पाहणार आहोत. तर पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये त्यांचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांना माहिती आहे की सर्वात शेवटचे जे असतात ते NS2 आणि NP1 पासून तर 6 असं यांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते आणि म्हणूनच आपण यांना शेवटचं इलेक्ट्रॉन्स पी मध्ये एंटर होतो म्हणून यांना पी ब्लॉक एलिमेंट म्हणत असतो. आता हे जे पी ब्लॉक एलिमेंट आहे यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2 NP1 to 6. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. पी ब्लॉक एलिमेंटचे आपण कॅरेक्टरिस्टिक पाहू. द कंपाऊंड ऑफ दीज एलिमेंट्स आर मोस्टली कोव्हॅलंट इन नेचर. जसं एस ब्लॉक एलिमेंट आयोनिक बॉन्ड तयार करत होते, तर हे काय करत असतात? कोव्हॅलंट बॉन्ड तयार करत असतात. म्हणजे यांचे जे कंपाऊंड्स असतात ते कोव्हॅलंटली बॉन्डेड कंपाऊंड असते. जसं कार्बनचा कंपाऊंड असेल मिथेन, तर हा इलेक्ट्रॉन शेअर करूनच बॉन्ड तयार करेल. सिलिकॉन असेल तर हे सुद्धा काय करेल? कोव्हॅलंट बॉन्डच करेल अशा प्रकारे, आहे की नाही, शेअरिंग करणार आहे. आणि म्हणून मोस्ट ऑफ दीज कंपाऊंड्स आर कोव्हॅलंट इन नेचर. यांचे जे कंपाऊंड्स असतात हे कोव्हॅलंट इन नेचर असतात. दे शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. यांच्या ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल असते. +1 बी दाखवू शकतात, +2 बी दाखवू शकतात, +3 बी दाखवू शकतात, तर +7 पर्यंतही दाखवू शकतात. हे जसं IF7 आहे. IF7 मध्ये आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे याची व्हॅलन्सी 7 आहे, म्हणजे तो 7 इलेक्ट्रॉन देऊ शकतो फ्लोरीनला अशा प्रकारे. इन मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, जर आपण पिरियड मध्ये गेलो, पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जर आपण इकडून इकडे गेलो, बघा लक्षात ठेवायचं आहे लेफ्ट टू राईट, तर काय होत असते? द नॉन मेटलिक कॅरेक्टर ऑफ दिस एलिमेंट इन्क्रीजेस. आता एस ब्लॉक साठी, पी ब्लॉक साठी सांगून राहिलो आपण. इकडून इकडे जर गेलो आपण फक्त पी ब्लॉक साठी, त्यांचं नॉन मेटलिक कॅरेक्टर काय होत असते? इन्क्रीज होत असते. क्लिअर आहे मी काय सांगितलंय? फ्रॉम लेफ्ट टू राईट, आपण जर पी ब्लॉक एलिमेंट मध्ये लेफ्ट टू राईट गेलो आहे ना, इथून इकडे गेलो आपण, तर नॅचरली काय होत असते? नॉन मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत असते, म्हणजे नॉन मेटलचं नेचर इन्क्रीज होत असते, आहे की नाही, अशा प्रकारे. आणि त्याच्यामुळे आपण सांगतो ऑन मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियड द नॉन मेटलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट इन्क्रीजेस. रिएक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट इन द ग्रुप जनरली डिक्रीजेस डाऊन. जसं खाली येऊ आपण या ग्रुपमध्ये, यांची रिएक्टिव्हिटी डिक्रीज होत असते. कशामधली? पी ब्लॉक एलिमेंट्स मधली. हे जनरल इन्फॉर्मेशन आहे पी ब्लॉकची, आहे ना. ऍट द एंड ऑफ द पिरियडिक टेबल, म्हणजे सर्वात शेवटचा कॉलम आहे आपला पिरियडिक टेबलचा, ज्याला आपण नोबल गॅस म्हणत असतो, त्यांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? NS2 NP6, म्हणजे त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 8. ऍट द एंड ऑफ इच पिरियड इन द नोबल गॅस एलिमेंट विथ क्लोज व्हॅलन्स शेल, यांच्या क्लोज व्हॅलन्स सेल्स आहेत, म्हणजे कम्प्लिटली फिल्ड आहेत, म्हणून त्यांचं कॉन्फिगरेशन आहे NS2 NP6. ऑक्टेट कम्प्लीट असते त्यांचं शेवटच्या मेंबरचं. आता मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. जसं एखाद्या ग्रुपमध्ये आलो आपण, जसं इथे आपण बोरॉन आहे, ॲल्युमिनियम आहे, गॅलियम आहे, इंडियम आहे आणि थॅलियम आहे. तर डाऊन द ग्रुप काय होत असते? मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीजच होत असते. मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीज म्हणजे वरचे नॉन मेटलच राहणार आहे, खाली काय होते? मेटल तयार होत असतात अशा प्रकारे. म्हणजेच आपण असं सांगत असतो की तुम्ही टॉप टू बॉटम जर आले तर मेटलिक कॅरेक्टर काय होत असते? इन्क्रीज होत असते. हे झालं कोणाच्या विषयी? पी ब्लॉकच्या विषयी. असंच आता आपण डी ब्लॉकच्या विषयी माहिती करून घेतलं. तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांना माहिती आहे. आउटर मोस्ट असते NS1 to 2 घेतो आपण, आणि N-1 डी शेवटचा इलेक्ट्रॉन पेनल्टिमेट मध्ये 1 to 10. आता हे माहितीच आहे तुम्हाला, आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी ऑलरेडी मी टाकलेले युट्यूब मधले जे व्हिडिओ आहे ते पाहून घ्यायचे पिरियडिक टेबलवरचे.
बरोबर आहे. तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय त्यांचं NS1 to 2 आणि N-1 D1 to 10 आहे. आता डी ब्लॉक एलिमेंट्स आर नोन ॲज ट्रान्झिशन एलिमेंट बिकॉज दे हॅव इनकम्प्लिटली फील्ड. बघा लक्षात ठेवायचं, यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत असतो कारण यांचा जो शेवटचा इलेक्ट्रॉन्स आहे तो इनकम्प्लिटली फील्ड कोणामध्ये जातो, इनकम्प्लिटली फील्ड डी ऑर्बिटल मध्ये एंटर होत असतो, डी ऑर्बिटल मध्ये एंटर होत असतो. आणि ती ऑर्बिटल पेनल्टिमेट ऑर्बिटल आहे आणि म्हणून तिला आपण कोणते म्हणत असतो, ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणत असतो. म्हणून डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स in which the last electrons are filled in d orbital in ground state or any oxidation state. त्याच्या ग्राउंड स्टेट मध्ये किंवा त्यांच्या कोणत्याही ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. तर जो एक इलेक्ट्रॉन्स आहे तो म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे तरच त्याला आपण डी ब्लॉक एलिमेंट म्हणत असतो. आता काही कॅरेक्टरिस्टिक आहे डी ब्लॉकचे. तर दे आर ऑल मेटल्स. हे जे डी ब्लॉक मध्ये टोटल 40 मेटल आहे. 3D एक सिरीज असते, एक 4D सिरीज असते, एक 5D सिरीज असते आणि एक 6D सिरीज असते. ऑल आर मेटल्स. हे सर्वच्या सर्व मेटल्सच आहे की नाही. पण हे खूप रिएक्टिव्ह मेटल नाही आहे. जसं एस ब्लॉक काय आहे, मेटलच आहे एस ब्लॉक मध्ये, पण एस ब्लॉक मध्ये जे मेटल आहे ते रिएक्टिव्ह मेटल्स आहे. तर हे थोडे लेस रिएक्टिव्ह मेटल आहे की नाही. ते आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणारच आहोत काऊन तर यांच्यामध्ये बॉन्डिंग मध्ये फरक असतो. म्हणून दे आर ऑल मेटल्स हाय मेल्टिंग पॉइंट आणि हाय बॉइलिंग पॉइंट. आणि हे हार्ड मेटल असतात, खूप हार्ड मेटल असतात है ना. आणि त्याच्यामुळं यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय असतो. दिस कंपाऊंड ऑफ दिस एलिमेंट्स आर जनरली पॅरामॅग्नेटिक इन नेचर. यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स असते. काय असते, अनपेड इलेक्ट्रॉन्स असते. आणि अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर ते पॅरामॅग्नेटिक असतात. आणि पॅरामॅग्नेटिक असल्यामुळं नॅचरली हे कलर्ड प्रॉपर्टी दाखवतात. यांचे सर्वच कंपाऊंड नेचरमध्ये यांचे जे कंपाऊंड असतात ते कलर्ड असतात. आपल्याला जे कोणता कलर्ड दिसते ना नेचरमध्ये ते यांचीच देण आहे डी ब्लॉक एलिमेंटची. म्हणून मोस्ट ऑफ देम आर कलर आयन्स, एक्झिबिट व्हेरिएबल व्हॅलन्सीज. आणि यांची व्हॅलन्सी व्हेरिएबल असते. व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तो +1 पासून तर +8 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट, मॅक्झिमम व्हॅलन्सी 8 राहत असते. तर ऑक्सिडेशन स्टेट म्हणणार आहोत आपण मेटलसाठी. तर हे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट या एलिमेंटची किती राहते, 8. जसं ऑस्मियम टेट्राऑक्साईड म्हटलं मी. तर यामध्ये ऑस्मियम जो आहे हा मेटल ट्रान्झिशनचा हा 4 ऑक्सिजनला अटॅच आहे म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +8 आहे. म्हणजे 8 बॉन्ड करतो तो. ठीक आहे. तर त्यानंतर दे आर टेंडन्सी टू यूज ॲज ए कॅटलिस्ट. यांची टेंडन्सी आहे की टू यूज ॲज ए कॅटलिस्ट, म्हणून दे आर यूज ॲज ए कॅटलिस्ट. हे कॅटलिस्टचं काम करतात बऱ्याचशा रिएक्शन्स मध्ये. आपण जसं ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकतो तर निकेल, पीटी, पीडी हे हायड्रोजिनेटिंग कॅटलिस्ट आहे असं म्हणतो. तर हे या डी ब्लॉकचेच मेंबर आहेत आहे की नाही. तर याच्यातले बरेचसे डी ब्लॉकचे कंपाऊंड्स किंवा डी ब्लॉकचे एलिमेंट्स हे कॅटलिस्टचा रोल करत असतात. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, दे आर ऑल दीज आर मेटल. They have high melting point and boiling point. They are generally paramagnetic in nature. त्याच्यानंतर most of the ions are colored and they shows variable oxidation state. They have tendency to act as a catalyst. Catalyst म्हणून ऍक्ट होत असतात. अशा प्रकारे हे डी ब्लॉक एलिमेंट आपण जनरल इन्फॉर्मेशन पाहून राहिलो. तसंच एफ ब्लॉक एलिमेंटचंही माहिती करून घ्यायची आहे की नेमकं एफ ब्लॉक एलिमेंट जे आपण म्हणतो आहे की नाही. तर हे जे एफ ब्लॉक एलिमेंट आहे तर एफ ब्लॉक एलिमेंट आपण कोणाला म्हणायचं आहे आणि त्यांना कोणत्या नावानं ओळखत असतो. तर आपल्याला माहिती आहे की एफ ब्लॉक एलिमेंटला आपण काय म्हणत असतो, इनर ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स म्हणत असतो. का म्हणत असतो, कारण डी मध्ये काय होते माहिती आहे तुम्हाला, NS2 N-1D 1 to 10 असे इलेक्ट्रॉन जाते डी मध्ये. हे झालं डी ब्लॉक आहे की नाही. आता एफ ब्लॉक मध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असतो त्यावेळेस NS2 N-1D 0 to 1 असते आणि त्याच्यानंतर N-2F 1 to 14 असते आहे की नाही. म्हणजे हे इथे इलेक्ट्रॉन्स गेले तर आपण त्याला काय म्हणत असतो, ट्रान्झिशन. आणि आता त्याच्याही अंदरच्या ऑर्बिटलमध्ये गेले तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, इनर ट्रान्झिशन. काय म्हणतो आपण, इनर ट्रान्झिशन. आणि म्हणूनच दे आर नोन ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट. यांना आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत असतो. बिकॉज द ट्रान्झिशन एलिमेंट ऑफ डी ब्लॉक द इलेक्ट्रॉन्स आर फिल अप इन N-1D सबशेल, while in the inner transition element the F block filling the electrons into the N-2 F cell. है कि नहीं. And hence it is
वन इनर सबसेल, त्याच्या इनर आहे, ट्रान्झिशनच्या इनरच्या सबसेलमध्ये यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्यावर शेवटचा इलेक्ट्रॉन जातो आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो, इनर ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट म्हणत असतो. कोणते? इनर ट्रान्झिशन सिरीज. ठीक आहे, तर हे झाली. तर आता एफ ब्लॉक मध्ये एफ ची कॅपॅसिटी 14 ची असते, त्याच्यामुळे दोन सिरीज आहे, एक 4F सिरीज आहे आणि एक 5F सिरीज आहे, आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये टोटल 28 एलिमेंट्स असतील. म्हणून 2 रो ऑफ एलिमेंट्स ऍट द बॉटम इन द पिरियडिक टेबल, हे एक 4F सिरीज आहे आणि एक 5F सिरीज आहे. हे दोन रोज आपण बॉटम मध्ये प्लेस केलेले आहे. कॉल्ड एज लॅन्थेनाइट्स. लॅन्थेनाइट स्टार्ट होते सिरेलियम 58 टू लुटेटियम 71 आणि ऍक्टेनाइट स्टार्ट होते 90 टू लॉरेन्सियम 103 पर्यंत. ठीक आहे. दिस टू सिरीज ऑफ एलिमेंट्स आर कॉल्ड एज इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे 4F आणि 5F ला आपण काय म्हणत असतो, इनर ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट म्हणत असतो. दे आर ऑल मेटल्स. हे सुद्धा मेटल्सच आहे. आता लक्षात ठेवा, आपल्या पिरियडिक टेबल मध्ये मॅक्झिमम मेटलच आहे ना, म्हणून दे आर ऑल मेटल्स. विदिन दिस सिरीज द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स आर क्वाइट सिमिलर. आता यांच्या प्रॉपर्टीज काय असतात, एकसारख्याच असतात, म्हणून तर त्यांना एकाच कॉलम मध्ये ठेवलं आपण. थर्ड कॉलम मध्ये ठेवण्याचं कारणच आहे की ते सर्व 14 एलिमेंट सेम प्रॉपर्टी दाखवतात. दॅट्स वाय दे आर इन्क्लुडेड इन सेम ग्रुप. त्याला आपण म्हणून सेम ग्रुप मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे ऑल आर मेटल्स. विदिन इच सिरीज द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स आर क्वाइट सिमिलर. आणि यांच्या सर्वांच्या प्रॉपर्टी सिमिलर असतात. मोस्ट ऑफ द एलिमेंट्स ऑफ ऍक्टेनाइट सिरीज आर रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर. हे जी खालची जी ऍक्टेनाइट सिरीज आहे यांच्यामधले सर्वात जास्त एलिमेंट्स कसे आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. समजलं इथपर्यंत. तर हे झालं जनरल कॅरेक्टरिस्टिक कोणाचं, एलिमेंटचं. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. आता आपल्याला यांच्यामध्ये थोडक्यात माहिती करायची आहे की कोण मेटल्स आहे, मेटलॉइड्स आहे, हे सर्व माहिती करून घ्यायची आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं इथपर्यंत? लक्षात आलं सर्वांच्या? आता बघा की आपण जेवढेही एलिमेंट्स आतापर्यंत पिरियडिक टेबल्स मध्ये पाहून राहिलो आहे ना, तर या पिरियडिक टेबल मधले जेवढेही एलिमेंट्स आहेत त्यांच्याविषयी जी माहिती करून राहिलो, तर त्यांच्यामध्ये मेटल्स आपल्याला जास्तीत जास्त पाहायला भेटतात. तर आता आपण मेटल compare more than 78 of all the known elements appear on the left side of the periodic table. बघा लक्षात ठेवायचं आहे, हे जे मेटल असतात, मेटल सर्वात जास्त मेटल असतात, 78% मेटलच आहे आपल्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये, आहे की नाही. त्याच्यानंतर मेटल आर सॉलिड. जे मेटल्स असतात हे सॉलिड असतात ऍट रूम टेम्परेचर. फक्त काहीच मेटल आहे जे मर्क्युरी आहे की नाही, तो लिक्विड आहे रूम टेम्परेचरला. बाकी सर्वच मेटल जनरली काय असतात, सॉलिड असतात रूम टेम्परेचरला. मेटल्स युजली हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट नॅचरली हायच असणार आहे. त्याच्यानंतर दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे आर यूज ॲज मेलिएबल अँड डक्टाईल. त्यांचे पत्रे काढता येतात आणि वायर सुद्धा ड्रॉ करता येते. त्यांना आपण मेलिएबिलिटी आणि डक्टिलिटी प्रॉपर्टी म्हणत असतो. त्याच्यानंतर काही नॉन मेटल सुद्धा आहे आपल्या पिरियडिक टेबलमध्ये. नॉन मेटल खूप कमी आहे. तुम्ही जर पिरियडिक टेबल मध्ये फक्त पी ब्लॉक पाहिले तर हे पी ब्लॉक मध्ये कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आहे की नाही, सिलिकॉन, सिलिकॉन मेटलॉइड मध्ये येते, फॉस्फरस, सल्फर, सेलेनियम, इकडे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन येतात ना. फॉस्फरस आपण इकडे घेतो ना, तर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे सुद्धा नॉन मेटल मध्ये इनर्ट गॅस म्हणून येतील ते. त्याच्यानंतर फॉस्फरस, सल्फर हे वाले, सेलेनियम, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे वाले नॉन मेटल्स आहेत. बघा लक्षात ठेवायचं आहे, आपल्या पिरियडिक टेबल मध्ये नॉन मेटलची संख्या खूप कमी आहे ना. आणि म्हणून नॉन मेटल्स आर लोकेटेड ऍट द टॉप ऑफ द राईट साइड इन द पिरियडिक टेबल, दॅट इज इन पी ब्लॉक. फक्त पी ब्लॉक मध्येच नॉन मेटल सापडते तुम्हाला. नॉन मेटल आर युजली सॉलिड. हे बरेचसे नॉन मेटल सॉलिड असते, जसं कार्बन आहे, सिलिका आहे की नाही. और गॅस ऍट लो टेम्परेचर. बरेचसे गॅस सुद्धा असतात, जसं फ्लोरीन, क्लोरीन आहे ना, हे गॅस असतात ऍट लो टेम्परेचर. दे हॅव लो बॉइलिंग पॉइंट अँड लो मेल्टिंग पॉइंट. नॉन मेटलचा बॉइलिंग पॉइंटही कमी असेल आणि मेल्टिंग पॉइंटही कमी असेल. त्याच्यानंतर दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता नॉन मेटल असल्यामुळे ते इलेक्ट्रिसिटी आणि हीट कंडक्ट करणारच नाही, आहे की नाही. द नॉन मेटल कॅरेक्टर इन्क्रीजेस ऑन गोइंग टू लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड. तुम्ही जर इकडून लेफ्ट कडून राईट कडे गेले तर नॉन मेटलिक कॅरेक्टर्स काय होत असते, इन्क्रीज होत असते. नॉन मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत असते. म्हणजे जनरली पी ब्लॉक मध्येच हे पाहायला भेटतात. बरोबर आहे.
The most non-metallic solid are brittles and neither malleable nor ductiles. ब्रिटल असतात, ब्रिटल म्हणजे ठिसूळ. हे जे सॉलिड असतात हे ठिसूळ असतात, म्हणजे त्यांच्यापासून वायर किंवा पत्रा ड्रॉ करता येत नाही, बरोबर आहे. आणि म्हणून दे आर ब्रिटल सॉलिड. जर हे सॉलिड असले नॉन मेटल तर ते ब्रिटल सॉलिड असतात, ठिसूळ सॉलिड असतात. आणि दे आर नायदर मेलिएबल नॉर डक्टाईल. ते मेलिएबल बी नसतात आणि डक्टाईल बी नसतात. आता काही एलिमेंट्स पिरियडिक टेबल मध्ये नॉन मेटलॉइड्स आहे. ही इथे तुम्हाला झिगझॅग लाईन दिसते. बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, अर्सेनिक, अँटीमनी आणि टेलुरियम हे जे आहेत ना झिगझॅग लाईन वाले, तर यांच्यामध्ये हे कोणते आहेत? नॉन मेटल्स आहेत, सॉरी मेटलॉइड्स आहे. मेटलॉइड्स म्हणजे जी दोन्ही प्रकारची प्रॉपर्टी दाखवतात. म्हणून द एलिमेंट सिलिकॉन, जर्मेनियम, अर्सेनिक, अँटीमनी आणि टेलुरियम शोज द कॅरेक्टरिस्टिक बोथ ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. दीज एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज सेमी मेटल्स. सेमी मेटल म्हटल्यापेक्षा मेटलॉइड्स म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? मेटलॉइड्स म्हणत असतो. क्लिअर झालं? शेवटी नोबल गॅसेस माहिती करत असतो आपण. नोबल गॅसेस म्हणजे these are present at the 18 column periodic table मध्ये NS2 NP6 ऑक्टेट कंप्लीट असते यांचं. each period end with the noble gas element. प्रत्येक पिरियड हा नोबल गॅसच्या एलिमेंटनं एंड होतो. ऑल द मेंबर आर गॅसेस इन नेचर. हे सर्व गॅसियस इन नेचर असतात, सर्वच इनर्ट गॅसेस, गॅसेसच म्हणतो आपण त्याला. आणि त्याच्यामुळे ते सर्व गॅसियस नेचर मध्ये राहणार आहे. अँड बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ ऑल ऑक्युपाइड फिल ऑर्बिटल, यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल कम्प्लिटली फिल्ड असतात. दे हॅव लिटल टेंडन्सी टू टेक पार्ट इन द केमिकल कॉम्बिनेशन्स. त्याच्यामुळे हे रिएक्शन मध्ये भाग घेतच नाहीत, आहे ना. घेतही असेल तर एक दोन कंपाऊंड घेतात फक्त. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज इनर्ट गॅसेस. त्यांना आपण इनर्ट गॅसेस म्हणतो बिकॉज दे डू नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन्स. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. कोणत्या कोणत्या एलिमेंटला रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट म्हणतात? एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या एलिमेंटला आपण कोणते एलिमेंट म्हणत असतो? रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट म्हणत असतो. द एलिमेंट ऑफ द ग्रुप फर्स्ट अल्कली मेटल्स अँड अल्कली अर्थ मेटल्स. बरोबर आहे. म्हणजे हे झाला फर्स्ट ए ग्रुपचा एस ब्लॉक आणि हे सेकंड ए एस ब्लॉक. आणि त्यानंतर हे 13 पासून तर हे पी ब्लॉक आहे की नाही, 13 पासून तर 17 पर्यंत. दिस एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. यांना काय म्हणतो आपण? रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. द एलिमेंट ऑफ एस ब्लॉक अँड पी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हणसाल? द ट्रान्झिशन एलिमेंट्स इन्क्लूड ऑल डी ब्लॉक एलिमेंट. हे 14 डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत, 40 जे एलिमेंट आहेत 3D, 4D, 5D आणि 6D सिरीज मध्ये, प्रत्येक सिरीज मध्ये किती किती आहेत? 10 आहेत, आहे की नाही. तर हे 40 एलिमेंट्स कशाची रिस्पॉन्सिबल आहे? ट्रान्झिशन एलिमेंटची. ठीक आहे. दे आर प्लेस इन बिटवीन द एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. हे ट्रान्झिशन एलिमेंट्स आपण एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मधात ठेवत असतो. त्याच्यानंतर इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स कोणाला म्हणत असतो? जे ज्यांचा इलेक्ट्रॉन्स n-2f ऑर्बिटल मध्ये एंटर होत असते. n-2f इनर टू द पेनल्टिमेट ऑर्बिटल मध्ये एंटर होत असते, त्याला आपण एफ ब्लॉक एलिमेंट. हे 4f आणि 5f दोन सिरीज आहेत आणि टोटल एलिमेंट्स 28 आहे, असं आहे. म्हणजे लॅन्थेनाइट्स 14 एलिमेंट्स आफ्टर द लॅन्थेनियम अँड ऍक्टिनाइट 14 एलिमेंट्स आफ्टर द ऍक्टिनियम आर कॉल्ड ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्यांना काय म्हणतो आपण? इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज एफ ब्लॉक एलिमेंट. यांना आपण एफ ब्लॉक एलिमेंट सुद्धा म्हणतो. दीज एलिमेंट्स आफ्टर युरेनियम, युरेनियमच्या नंतरचे जेवढे एलिमेंट आहे दे आर कॉल्ड ॲज ट्रान्स युरेनिक एलिमेंट्स ऑर मॅन मेड एलिमेंट्स किंवा सिंथेटिक एलिमेंट्स. त्यांना मॅनमेड एलिमेंट्स किंवा सिंथेटिक एलिमेंट्स म्हणत असतो. दीज आर द सर्टन इन्फॉर्मेशन अबाउट द जनरल इन्फॉर्मेशन अबाउट पिरियडिक टेबल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ही जनरल इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे की नेमकं रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट म्हटलं तर एस ब्लॉक, पी ब्लॉक, ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं तर डी ब्लॉक, इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं तर एफ ब्लॉक, आहे की नाही. अशी जी इन्फॉर्मेशन्स आहे ते फटाफट. नोबल गॅस म्हटलं की 18 ग्रुप एलिमेंट्स. मेटलॉइड्स म्हटलं की पिरियडिक टेबल मधले पी ब्लॉक मधले जे सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी त्याच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे विद्यार्थ्याच्या. तर त्याला जेव्हा आपण हे एक्झॅक्टली शिकतो तेव्हा एक्झॅक्टली आपल्याला माहित पडणार आहे की यांच्या प्रॉपर्टी ह्या मेटलिक काऊन म्हटलं, नॉन मेटलिक काऊन म्हटलं, तर हे समोर आपण पाहणार आहोत. पण आपल्याला एक्झॅक्टली माहिती पाहिजे की यांना आपण नॉन मेटल म्हणतो. आपल्या पिरियडिक टेबलमध्ये इथे नॉन मेटल आहे, इथे मेटल आहे, इथे मेटलॉइड्स आहेत, आहे ना.
मग यांना आपण मेटलॉइड्स हे जे पाहून राहिलो तर हे सॉलिड आहे का गॅस आहेत. नंतर मेटल असेल तर ते सॉलिडच असतात, एक दोन मेटल तुमचे लिक्विड असतील रूम टेम्परेचरले, आहे की नाही. तर अशा प्रकारे ह्या ज्या इन्फॉर्मेशन्स आहे आपल्या पिरियडिक टेबल मधल्या, दॅट इज फिट इन युअर माइंड्स, तुमच्या माइंड्समध्ये फिट असल्या पाहिजे. बरोबर आहे. हे सर्व जे आपण पाहिलं आतापर्यंत यांच्यामध्ये सर्वांमध्ये महत्वाचं काय होतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यामुळे जे एस ब्लॉक एलिमेंट आहे तर या एस ब्लॉक एलिमेंटचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांना माहिती आहे आता, NS1 to 2. त्याच्यानंतर पी ब्लॉक एलिमेंटचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हटलं तर फटकन आपल्या डोक्यात आलं पाहिजे NS2 NP1 to 6, आहे की नाही. जेव्हा आपण डी ब्लॉक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो तर इनर्ट गॅस असतेच आणि शेवटची असते NS2 N-1 D1 to 10, आहे की नाही. अशा प्रकारे. आणि जेव्हा एफ ब्लॉक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो तर या सर्वांचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 N-1 D 0 to 1 N-2 F1 to 14 अशा प्रकारचं असलं पाहिजे. तर या गोष्टीहून आपण सर्व इन्फॉर्मेशन समजून घेत असतो की यांना आपण रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट म्हणतो, यांना ट्रान्झिशन म्हणतो आणि यांना इनर ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट म्हणत असतो. आणि most of the elements in the periodic tables are metals. Most of elements in the periodic tables are metals. Maximum metals आहे, काहीच मेटलॉइड्स आहे आणि काहीच नॉन मेटल्स आहे. आलं लक्षात सर्वांना. तर these are the informations about the जनरल इन्फॉर्मेशन ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. तर ही थोडक्यात जनरल माहिती होती